नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत IBPS क्लर्क या पदाची सविस्तरची जाहिरात. विशेषतः आपण फोकस करणार आहोत की महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही सरकारी बँक आहेत त्या सरकारी बँकाची जाहिरात डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. जसं की परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या बँक आहेत सरकारी बँका त्यांचं जागा किती आहेत सगळं काही डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करताना आपण जर सर्वप्रथम नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आता विद्यार्थ्यांनो महत्वाच्या सुरुवातीला आपण डेट बघूया की बाबा फॉर्म भरायला कधीपासून सुरुवात झालेली आहे, एक्झाम कधी असणार याबाबत आपण सुरुवातीला बघूया. बघू शकता विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाय कॅन्डिडेट. ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून करायचंय तर 1/8/2026 ते 21/8/2026 म्हणजे 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, आता पेमेंट ऑफ फीस अप्लिकेशन, तर फीस कधी भरायची तुम्हाला तर त्याची सुद्धा सेम तारीख आहे, 21 ऑगस्ट अंतिम दिनांक आहे. ओके, आता विद्यार्थ्यांनो आणखीन एक त्यांनी त्याच्यामध्ये कॉलम आणलाय, तर एडिट विंडो फॉर कॅन्डिडेट्स टू मॉडिफाय अँड करेक्ट अप्लिकेशन फॉर्म इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट फॉर एडिट. बघा विद्यार्थ्यांनो, एखाद्याला फॉर्म मध्ये काही चूक वाटलं, मग मी फॉर्म भरलाय चुकीचं झालेलं आहे, तर त्याच्यासाठी त्याला 2 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. बघा फॉर 2 days दिलेले आहे आफ्टर क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन, म्हणजे 21 तारखेच्या नंतर सुद्धा त्याला त्याची चूक दुरुस्त करता येऊ शकते. पण महत्वाचं लक्षात घ्या, फॉर्मची अंतिम तारीख 21 आहे. 21 पर्यंत फॉर्म भरलाय आणि जर काही चूक झालेली असेल तर 2 दिवस आहेत. परीक्षा फॉर्म भरायला 2 दिवस वाढीव नाहीत. महत्वाचं. पुढे बघा, कंडक्ट ऑफ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग कोणाला? जे विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा इतर प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी खास ही ट्रेनिंग असते, म्हणजे परीक्षेचा अभ्यास कसं करायचा त्याबद्दलची. पुढे बघा विद्यार्थ्यांनो, डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी. पूर्व परीक्षेचं कॉल लेटर कधी येणार तर सप्टेंबर 2026 म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात. पूर्व परीक्षा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कधी असणार तर ती असणार ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्व परीक्षा असणार आहे. ओके, आता विद्यार्थ्यांनो त्याचा रिझल्ट कधी लागणार तर नोव्हेंबर मध्ये रिझल्ट लागणार आहे त्याचा. त्यानंतर मेन एक्झाम कधी असणार तर डिसेंबर 2026 मध्ये असणार आणि एकदम अंतिम निकाल कधी असणार तर मार्च 2027 मध्ये. मग विद्यार्थ्यांनो एक लक्षात घ्या की फॉर्मची सुरुवात झालेली ऑगस्ट मध्ये, पूर्व परीक्षा आहे ऑक्टोबर मध्ये, मुख्य परीक्षा आहे नोव्हेंबर मध्ये, आहे की नाही, डिसेंबर मध्ये. मुख्य परीक्षा कधी? डिसेंबर मध्ये. म्हणजे तुम्हाला साधारणतः अभ्यासासाठी 1 ते 2 महिन्याचा कालावधी उरतो. ओके, आता विद्यार्थ्यांना आपण थोडं समोर जाऊया, डिटेलमध्ये आपण बघूया की बाबा काय काय लागणार आहे. जी काही महत्वाची इन्फॉर्मेशन लागणार आहे तेवढीच फक्त आपण डिटेलमध्ये बघणार. तशी जाहिरात तर खूप मोठी आहे, परंतु आपण विशेष करून की बाबा महत्वाचं काय काय. तर विद्यार्थ्यांनो बघा, या बँका कोणकोणत्या आहेत आपण हे बघणार आहोत सुरुवातीला. ओके, आता विद्यार्थ्यांनो तुम्ही बघू शकता बँक ऑफ बरोडासाठी जागा आहेत, कॅनरा बँक साठी आहेत, इंडियन ओव्हरसीज मध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते, युको बँक मध्ये मिळू शकते, बँक ऑफ इंडिया मध्ये मिळू शकते, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मिळू शकते, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक यांच्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळू शकते. आता विद्यार्थ्यांनो त्याची पगार किंवा सॅलरी किती तर 24,050 पासून ते 64,480 हा अंतिम तुमचा पगार असणार आहे. ओके, आता जाऊया विद्यार्थ्यांनो आपण आणखी डिटेलमध्ये. इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? नॉर्मली आपण भारतीय नागरिक असणं हे आवश्यक आहे. ओके, आणखी याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण थोडस डिटेलमध्ये जाऊया मुलांनो. वयाची पात्रता काय? बघू शकता वयाची पात्रता मिनिमम 20 इयर्स आणि मॅक्झिमम 28 इयर्स. बघा, कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे तुमचे तर 28 वर्षापर्यंत. बघा, अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर 2/8/1998 म्हणजे 1998, 2 ऑगस्ट 1998च्या अगोदरचा त्याचा जन्म नसावा. ओके, आणि 1/8/2026 याच्या नंतरचा नसावा, अगोदरचा 98 आणि नंतर 2006चा. परंतु जे विद्यार्थी कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांच्यासाठी थोडीशी वयाची अट आहे विद्यार्थ्यांना, म्हणजे वाढीव आहे, त्यांना रिलॅक्सेशन दिलंय. जर शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब मध्ये असाल, SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष वाढवू नये, म्हणजे 28 + 5 करू शकता तुम्ही 33. ओबीसी मध्ये असाल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी
अपंग प्रवर्गामध्ये असाल तर 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक सर्व्हिसमेन त्यांच्यासाठी सुद्धा रिलॅक्सेशन आहे विद्यार्थ्यांनो यामध्ये. आता आणखी जाऊया आपण थोडंसं डिटेलमध्ये, व्यवस्थितपणे डिटेलमध्ये बघूया काय काय याच्यामध्ये तुम्हाला गरज लागणार आहे. ओके, व्यवस्थित आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. थोडंसं थांबा. ओके, चला आता आणखी जाऊया आपण महत्वाचं काय काय याच्यामध्ये आहे. आपल्याला बघायचं विद्यार्थ्यांनो क्रायटेरिया काय काय लागणार आहे. तुम्हाला परीक्षा फॉर्म भरत असताना क्रायटेरिया काय काय लागणार आहे. ओके, तर कुठल्याही पदवीचं म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री असायला हवी. तुमचं BA असेल, BCom असेल, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, काही असेल, तुम्ही हा अर्ज भरू शकता. फक्त पदवी क्रायटेरिया आवश्यक आहे. फायनल इयरला असाल तर भरता येईल असं नाहीये. परीक्षेचं स्वरूप बघूया विद्यार्थ्यांनो. परीक्षा कशी असणार तर पूर्व आणि मुख्य असणार आहे. तर प्रिलिमिनरी एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार, म्हणजे MCQ प्रश्न त्याच्यामध्ये असणार आहे. तुम्ही बघू शकता विद्यार्थ्यांनो, इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश आहे प्रीमसाठी, न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ आहे आणि रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता, 3 विषय आहेत. बघा इंग्लिश साठी विद्यार्थ्यांनो प्रश्न किती असणार तर 30 प्रश्न, मार्क किती 30 मार्क आणि टाइम अलॉटेड 20 मिनिटं, म्हणजे 20च मिनिटामध्ये तुम्हाला 30 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, 20 मिनिटं संपले की दुसरा सेक्शन चालू होतो. इंग्लिशचा एकही प्रश्न परत सोडवता येणार नाही, म्हणजे 20 मिनिटांमध्येच तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे. दुसरे न्यूमरिकल ॲबिलिटी गणित, गणितासाठी आहे तर 35 प्रश्न आणि मार्क सुद्धा 35 आहेत आणि वेळ आहे 20 मिनिटाचा. रिझनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्तासाठी प्रश्न आहेत 35, मॅक्झिमम मार्क आहेत 35 आणि टाइम अलॉटेड आहे 20 मिनिटं. असे टोटल तुम्हाला 60 मिनिटं आहेत. किती टोटल 60 मिनिटं आहेत, म्हणजे एका तासाचा पेपर असणार आहे आणि तुम्हाला 100 गुण असणार आहेत. प्रश्न 100, गुण 100 तुम्हाला असणार आहेत. ओके, चला आता जाऊया मुख्य परीक्षेकडे. मुख्य परीक्षा कशी असणार तर ही सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टेस्ट म्हणजे बहुपर्याय, 4 पर्याय असणार. या प्रकार 4 असतील 5 असतील. मेन एक्झामिनेशन याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो बघा विषय वाढलेला आहे. पहिला आहे जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, म्हणजे तुमचं करंट अफेअर्स घेऊ शकता किंवा बँकेशी संबंधित प्रश्न असतील. याच्यामध्ये प्रश्न आहेत 40, मॅक्झिमम मार्क गुण आहेत 50 आणि वेळ आहे 20 मिनिटाचा तुम्हाला. ओके, दुसरं आहे जनरल इंग्लिश, इंग्लिश साठी तुम्हाला प्रश्न आहेत 40, गुण आहेत 40, वेळ आहे 35 मिनिटाचा. रिझनिंग ॲबिलिटी साठी तुमच्याकडे प्रश्न आहेत 40 आणि मॅक्झिमम मार्क आहे तुम्हाला 60, असा 35 मिनिटाचा वेळ आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचं गणितसाठी तुमच्याकडे आहेत 40 प्रश्न, गुण आहेत 50, असं टोटल या गणितसाठी 35 मिनिटं आहेत. मग विद्यार्थ्यांनो तुम्हाला टोटल प्रश्न आहेत 160, मॅक्झिमम मार्क आहेत 200 आणि वेळ आहे 125 मिनिटाचा मेनचा पेपर देण्यासाठी. ओके, आता आणखी आपण डिटेलमध्ये जाऊया की बाबा महत्वाचं काय काय असणार आहे. आता विद्यार्थ्यांनो तुम्हाला बघा मीडियम ऑफ एक्झामिनेशन, परीक्षा कोणत्या माध्यमातून देऊ शकता. विद्यार्थ्यांनो बघा आपण येतो महाराष्ट्रामध्ये, मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही परीक्षा कशामधून देऊ शकता, एक तर इंग्लिश मधून द्या, तुम्हाला हिंदी वाटलं हिंदी मधून द्या, मराठी मधून देऊ शकता, कोकणी भाषेमधून सुद्धा देऊ शकता. महत्वाचं एवढंच आहे इंग्लिशचा पेपर इंग्लिश मध्येच असतो, मराठीत नसतो. ओके, चला आणखी जाऊया विद्यार्थ्यांना आपण थोडंसं डिटेलमध्ये. ओके, काय काय याच्यासाठी क्रायटेरिया लागणार आहे थोडं आपण डिटेलमध्ये जाऊया. ओके, चला आणखी बघू आपण महत्वाच्या बाबी काय काय आहे त्याच्यामध्ये. ओके, चला थोडस समोर जाऊया विद्यार्थ्यांनो. ओके, आता विद्यार्थ्यांनो प्री पास झाल्यानंतर तुमची मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुमची अलॉटमेंट होईल. या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाहीये. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर इंटरव्ह्यू असणार आहे का परीक्षेसाठी, तर परीक्षेसाठी कुठलाही इंटरव्ह्यू तुम्हाला नसणार आहे, म्हणजे इंटरव्ह्यू द्यायची गरज नाही. प्री एक्झाम द्यायची, प्री एक्झाम झाल्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुख्य परीक्षेवर तुमचा अंतिम निकाल असेल, प्रिलियमवर काही नाही. आता फीस किती, फीस आहे 175 रुपये. ओके, कुणासाठी जे विद्यार्थी SC ST PWBD म्हणजे फिजिकली डिसेबल, ESM एक्स सर्व्हिसमॅन किंवा DESM मध्ये येतात त्यांच्यासाठी 175 आहे आणि जे इतर कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 850 एवढी फीस असणार आहे. ओके, तुम्हाला अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईन पद्धतीने IBPS च्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही
लॉग इन करू शकता आणि तेथे तुम्ही रजिस्ट्रेशन करून आणि नंतर तुम्ही तुमची पूर्ण फॉर्म झाल्यानंतर तुम्ही पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता बघायचं आपल्याला महत्वाचं की जागा कुठे आहेत. ओके, म्हणजे जागा किती आहेत हे आपल्याला आजच्या चार्टमध्ये बघायचे. ओके, एकच मिनिट थांबा. तुम्हाला जागा कळतील की बाबा कुठल्या बँकेसाठी, कारण फॉर्म भरत असताना काय तर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे की नाही. तर आपण स्पेसिफिक महाराष्ट्राचं बघूया. फॉर्म भरत असताना तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळणार आहे की बाबा पहिला मी माझा पसंत कुठल्या बँकेला देऊ. कोणी म्हणेल सर बँक ऑफ बरोडाला देतो, कोणी म्हणेल पंजाब नॅशनल बँकला देतो. तर प्रत्येक विद्यार्थीचा त्याचा प्रेफरन्स असणार आहे. तो त्याच्या चॉईसनुसार तो प्रेफरन्स देऊ शकतो. ओके, त्याला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तो प्रेफरन्स देऊ शकतो. आपल्याला फोकस करायचा आहे मोस्टली महाराष्ट्रावरती. ओके, तर महाराष्ट्राच्या याच्यामध्ये मी जातोय. ओके, एकच मिनिट थांबा. हे आहे आपलं महाराष्ट्राचं. तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचा चार्ट आहे. महाराष्ट्रामध्ये बघा बँक ऑफ बरोडामध्ये एससी साठी 8 आहेत. तर सर्वप्रथम आपण टोटल बघूया. टोटल जागा आहेत बघा 1051. या 1051 पैकी बघू शकता बँक ऑफ बरोडामध्ये एससी साठी 8 आहेत, एसटी साठी 6 आहेत, ओबीसी साठी 18, ईडब्ल्यूएस साठी 7, UR अनरिझर्व साठी 31 आणि टोटल 70 जागा आहेत बँक ऑफ बरोडामध्ये. ओके, पुढचे बँक ऑफ इंडियामध्ये एसटी साठी 15 जागा, एसटी ला 14, ओबीसी ला 41, ईडब्ल्यूएस ला 15 आणि अनरिझर्व ला 16 आणि टोटल साठी 150 आहेत. विद्यार्थ्यांनो हा इतर जो चार्ट आहे हा डिसेबल व्यक्तींसाठी आहे. एच आय म्हणजे हिअरिंग इम्पेअरमेंट, ओसी, FI व्हिज्युअल इम्पेअरमेंट, ID, ESM हे डिसेबिलिटीची कॅटेगरी आहे. तुम्ही कोणत्या प्रवर्गामध्ये येता म्हणजे अपंग जर असाल तर तुम्ही यानुसार तुम्ही अर्ज भरू शकता. ओके, आता विद्यार्थ्यांनो बघा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आपण टोटल वरती जाऊया. तुम्हाला तर कळालं, याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि बघू शकता तुमच्या प्रवर्गाला किती. तर बँक ऑफ महाराष्ट्राला टोटल 198 आहेत, कॅनरा बँकला 150 आहेत विद्यार्थ्यांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 164 आहेत, इंडियन बँकला 80 आहेत, इंडियन ओव्हरसीज बँकला 24 आहेत, पंजाब नॅशनल बँकला 165 आहेत, पंजाब अँड सिंध बँकला 10 आहेत आणि युको बँकला आहेत 40. ओके, युनियन बँक ऑफ इंडियाला जागा यावेळेस नाहीयेत. अशा टोटल 1051 जागा महाराष्ट्रासाठी आहेत. विद्यार्थ्यांनो ही होती अत्यंत महत्वाची जाहिरातीविषयक माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. येथेच थांबतो. थँक्यू.